ऑर्डरची जी बॅग आहे तर त्याचा जो बॉक्स असतो तो बॉक्स एक तर एकदम क्लीन पाहिजे, तिथे कुठेही मेहंदीचे डाग नाही पाहिजेत. देन त्याच्यानंतर ही जी मेहंदी आहे ती अशी या बॅगेत घेऊन जायची. ब्राईडच्या घरी जाताना 15 मिनिट आधी जायचं. कोण बनवता तुम्ही सगळे पॅटर्न डिस्कस करायचे. आणि सेलोटेपची मशीन ही घेऊन जाणं फार गरजेचं आहे, त्याच्याशिवाय कोण होऊ शकत नाही. हे पेपर, कॅरेट बॅग कशासाठी, कारण समजा हे पॅकेट जर फुटलं किंवा काही झालं तर मग कॅरेट बॅग एक सेफर साईड असलेली कधीही बरी. कात्री, सेलोटेप संपायचे चान्सेस खूप सारे असतात आणि नेहमी संपतात पण, मग आपण खाली जाऊन शोधण्यापेक्षा आपल्याकडे असलेलं बेटर. नॅपकिनची खूप गरज आहे. एखादा पॅटर्न चुकला, काही झालं, डिझाईन बेसचं गडबड झाली तर आपण त्यांच्याकडे कापड मागून ते आपल्याला खराब कापड देण्यापेक्षा आपण कधीही स्वच्छ कापड आपल्या कामासाठी वापरलेलं बरं. ड्रायफ्रूट्स, नाही काही खायला मिळालं आणि तुम्हाला ब्रेक घ्यायला पण टाईम नाही तर ॲटलिस्ट ड्रायफ्रूट्स खाऊ शकता तुम्ही, जेणेकरून तुम्हाला त्रास होत नाही. सो प्लीज छोटासा का स्नॅक्सचा डब्बा, मखाना, काहीही, भाजीपोळी और ड्रायफ्रूट्स कॅरी करा. चार्जर ह्याच्यासाठी त्यांचं चार्जर नाही दिलं आणि आपल्याला खूप सारे कॉल येतात तर आपला फोन स्विच ऑफ होतो. एका जागी आपण 7-7 तास असतो. सो चार्जर आणि ह्याच्याबरोबरच थोडेसे पैसे अत्यंत गरजेचे आहेत जे आपल्याकडे कॅरी करायचे. आपण जीपे, फोनपे नाहीच चाललं एखाद्या लोकेशनला तर तुमच्याकडे तुमचे थोडेसे पैसे असणं फार गरजेचं आहे. आणि ही पाण्याची बॉटल. येस, आपल्या ब्राईड एवढ्या छान असतात की आपल्याला पाणी देतात, कॉफी देतात, चहा देतात, पण 100त 1 ब्राईड असते की ते काहीच विचारत नाही आणि आपण पण त्यांना पाणी मागण्यासाठी खूप 10 वेळा विचार करतो. सो आता उन्हाळा आहे, पाणी पिणं फार गरजेचं आहे. सो पाण्याची बॉटल. नॅपकिन्स घेऊन जायचे. 2 नॅपकिन्स तरी हवेत, कारण की 2 नॅपकिन्स याच्यासाठी आपले जे पिलो आहेत त्याच्यावरती हे नॅपकिन्स ठेवणं गरजेचं आहे. प्लस हा एक स्टिफ पिलो. हे प्रोडक्ट आपल्याकडे मिळतात. हा पिलो आपल्याकडे सेलिंगला आहे. तुम्ही त्याच्यासाठी इन्क्वायरी करू शकता. DM टाकलं की तुम्हाला नंबर येतो, त्या नंबरवर इन्क्वायरी करून हा पिलो तुम्ही परचेस करू शकता. याला कवर पण आहे जे तुम्ही काढून वॉश करू शकता, त्यामुळे ते सतत स्वच्छ पण राहतं आणि चांगलं पण आहे. सो हा एक पिलो. फोल्डिंग टेबल. नेहमी त्यांनी दिलेला टेबल आणि आपलं बेस हा परफेक्ट होईल असंच नाही ना, म्हणून आपल्याकडे जो आपल्याला ज्या टेबलची सवय तो टेबल कॅरी करून म्हणजे तो टेबल घेऊन जाणं पण तेवढंच गरजेचं आहे. सो ह्या गोष्टी अत्यंत गरजेच्या आहेत. 2 ते 3 बॅगा झाल्या ऑर्डरला चालून जातील, पण सगळं तुमचं कॅरी करणं गरजेचं आहे, तरच मेहंदीवाली आणि मेहंदी आर्टिस्ट यातला डिफरन्स दिसेल.